नमस्कार. कधी तुम्ही एखाद्या व्यक्तीला दुरून पाहिलंय? ती खूप आत्मविश्वासाने चालते, तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज असतं, जणू ती कुठल्या दुसऱ्या जगातून आलेली असते. पण तिच्या त्या तेजामागे एक दडलेलं दुःख असतं. हीच ती सिंहरास, ज्यांना जग समजतं खूप स्ट्रॉंग, पण आतून मात्र ते सर्वात जास्त जखमी, सर्वात जास्त भावनिक आणि सर्वात जास्त हळवे असतात. सिंह राशी म्हणजे आग, सिंह राशी म्हणजे प्रकाश, सिंह राशी म्हणजे नेतृत्व, पण सिंह राशी म्हणजे अंतर्मनात शांतपणे रडणारी रास. आज आपण खोलात जाऊन समजून घेऊ त्यांचं दुःख, त्यांचा त्रास, त्यांचं नात्यांमधलं तुटणं, ग्रहदोष, उपाय आणि शेवटी त्यांचा येणारा सुवर्णकाळ. सिंह राशीचं दुःख, आतून तुटलेली, बाहेरून राजेशाही रास. सिंह राशीचं सर्वात मोठं दुःख काय? एक, माझ्यावर कोणी खरंच प्रेम करतं का? ते बाहेरून राजा राणी दिसतात, पण आतून त्यांचं मन नेहमी घाबरतं की लोक माझ्या व्यक्तिमत्वावर प्रेम करतात की माझ्या स्वभावाच्या उबदारतेवर. दोन, मी देतो तेवढं कुणी परत देत नाही. सिंह रास मनाने मोठी, देणारी रास, पण लोक त्यांचं देणं स्वीकारतात, त्यांचं मन नाही. तीन, विश्वास ठेवला की तुटतात. सिंह व्यक्ती एकदा एखाद्यावर विश्वास ठेवली की तिचं मन, तिचं जीवन, तिचं सुख सगळं त्या व्यक्तीला देते, पण बहुतेक वेळा त्यांचाच गैरफायदा घेतला जातो. चार, नात्यांमध्ये वर्चस्व नाही, पण स्थिरता हवी. लोकांना वाटतं सिंह रास डॉमिनेटिंग असते, पण खरं काय? त्यांना फक्त नात्यात स्थिरता आणि सन्मान हवा असतो. पाच, स्वतःचा त्रास कुणाला सांगू शकत नाही, कारण जग त्यांच्याकडून फक्त स्ट्रॉंग राहण्याचीच अपेक्षा करतं. सिंह राशीला त्रास कुठून येतो? ग्रह दोष आणि कर्मचक्र. सूर्य हा त्यांचा अधिपती ग्रह. सूर्य म्हणजे आत्मा, आत्मविश्वास, प्रतिमा, अहंकार, नेतृत्व. जेव्हा सूर्य कमजोर होतो तेव्हा सिंह राशीचं आयुष्य हलतं. एक, सूर्य कमजोर कन्या, तुला राशीत स्वतःवर शंका, नात्यांमध्ये तुटणं, अचानक विश्वासघात होतो, जवळचे लोकच दुरावतात, आत्मविश्वास कोसळतो. दोन, शनीची ढैया, 7.5, जबरदस्त मानसिक ताण. सिंह रास शनीच्या धड्यांमध्ये सर्वात जास्त धाडसीपणे लढते, पण मनातून खूप तुटते. तीन, राहूची दृष्टी, चुकीचे लोक आयुष्यात येतात, यात प्रेमसंबंध सर्वात जास्त तुटतात. फसवणूक, धोका, विश्वासघात हे सर्व राहूच्या प्रभावात अधिक होते. चार, विवाहयोग प्रभावित, उशिरा लग्न किंवा चुकीची जोडीदार निवड, कारण सिंह रास पटकन इम्प्रेस होते, पण प्रत्येक जण त्यांच्या हृदयाला समजत नाही. पाच, कर्मफल. सिंह राशीचा जीवनमार्ग म्हणजे स्वतःला ओळखणं आणि स्वतःचं मूल्य जाणणं. नातं टिकवण्यासाठी उपाय, व्यवहारिक अधिक ज्योतिष. या विश्वात सूर्य सर्वांना प्रकाश देतो, पण त्या सूर्यालाही कधीतरी ढगांच्या मागे एकटं वाटतं. सिंह राशी अशीच आहे, बाहेरून तेजस्वी पण मनातून कोमल. अभिमानाने चालणाऱ्या या रासेला नात्यात टिकून राहण्यासाठी काही गोष्टी शिकाव्या लागतात, आणि काही उपाय, काही मंत्र, काही साधना त्यांचं आयुष्य बदलू शकतात. व्यावहारिक उपाय, नातं टिकवण्यासाठी सिंह राशीला आवश्यक 10 नियम. उपाय 1, अभिमान कमी करा, प्रेम वाढवा. सिंह राशीला सर्वात मोठा अडथळा म्हणजे इगो. कधी कधी स्वतःहून एक सॉरी म्हणणं तुमचं मूल्य कमी करत नाही, उलट नात्याला मजबूत बनवतं. छोटा नियम, दिवसातून एकदा तरी पार्टनरचं कौतुक करा. उपाय 2, अटेन्शन मागू नका, संवाद करा. सिंहाला नेग्लेक्ट झाला की राग उसळतो, पण उपाय सोपा, स्पष्ट बोला, मला तुझ्यासोबत वेळ हवा आहे. मनात न धरता परिस्थिती सांगणे. उपाय 3, रिएक्ट नको, रिस्पॉन्ड करा. सिंह राशीचे लोक रागात शब्द जास्त बोलतात, त्यामुळे नातं जळतं. उपाय, राग आला की 10 सेकंद श्वास रोखा, कारण 10 सेकंद मोठा भान देतात. उपाय 4, पार्टनरला तुमचं सिंहासारखं प्रेम जाणवू द्या. सिंहांचं प्रेम राजासारखं, पण कधी कधी ते दिसत नाही. छोटं गिफ्ट, मायेचा मेसेज, एक तारीफ, हे नात्यात चमत्कार करतात. उपाय 5, स्वतःवर खूप फोकस करू नका. सिंह राशीचे लोक कधी कधी नात्यात स्वतःला केंद्रस्थानी ठेवतात. उपाय, पार्टनरच्या स्वप्नांना सपोर्ट करा, त्याच्या तिच्या करिअरला महत्त्व द्या. उपाय 6, रागावर नियंत्रणासाठी सूर्य नमस्कार. दररोज 5 मिनिटं सूर्याचा नमस्कार करा. मन स्थिर होतं, राग कमी होतो, नातं शांत होतं.
उपाय 7. कुटुंब आणि पार्टनरमध्ये संतुलन ठेवा. सिंह कधी कधी कुटुंबासाठी पार्टनरला दुर्लक्षित करतात, हे टाळा. ज्योतिषी उपाय. सिंह राशीचा राग, अहंकार आणि नात्यातील संघर्ष कमी करणारे शक्तिशाली उपाय. उपाय 1. सूर्य देवतेची उपासना. सिंह राशीचा स्वामी सूर्य. रविवारी सूर्याला जल अर्पण करा. 3 वेळा मंत्र बोला, ओम घृणी सूर्याय नमः. नात्यात अहंकार, तणाव कमी होतो. उपाय 2. तांब्याच्या भांड्यात पाणी प्या. हे मनातील आगीला शांत करतं. उपाय 3. नातं मजबूत करणारा मंत्र. ओम क्लिय कृष्णाय नमः. हा मंत्र प्रेम, आकर्षण, समजूत वाढवतो. उपाय 4. गुलाबी रंग वापरा. सिंहाचा नैसर्गिक रंग तेजस्वी असतो, पण नात्यात सौम्यता हवी असते. गुलाबी रंग नात्यात प्रेम वाढवतो. सिंह राशीचे संघर्ष. करिअर, पैसा, घर, कुटुंब. 1. करिअरमध्ये संघर्ष. सिंह राशी खूप मेहनत करते, पण योग्य ओळख खूप उशिरा मिळते. 2. पैशामध्ये चढ उतार. सूर्य मजबूत असेपर्यंत पैसा येतो, कमजोर झाला की अडचणी वाढतात. 3. कुटुंबातील ताण. सिंह रास जास्त बोलत नाही, म्हणून गैरसमज वाढतात. 4. प्रेमातील संघर्ष. हा तर सिंह राशीचा सर्वात मोठा वेदनाबिंदू. सिंह राशीसाठी येणारा सुवर्णकाळ. 10 मोठे बदल. करिअरमध्ये मोठी झेप, नेतृत्व पद मिळण्याची संधी. सिंह रास नैसर्गिक नेता आहे. आता येणाऱ्या काळात वरिष्ठांकडून मान्यता, मोठ्या जबाबदाऱ्या आणि अधिकार मिळतील. नवीन प्रोजेक्ट, प्रमोशन किंवा ब्रँडेड जबाबदारी सिंह राशीच्या लोकांना मध्यभागी आणेल. ज्यांनी तुला कमी लेखलं, तेच आता तुझ्याकडे मदतीसाठी येताना दिसतील. पैशाचा प्रवाह वाढतो, धरून ठेवा, पैसा थांबणार नाही. काही काळ आर्थिक अडथळे, अचानक खर्च, कर्जाचा त्रास झाला होता. आता सूर्याच्या कृपेने मोठी आर्थिक संधी, गुंतवणुकीत लाभ, अडकलेला पैसा परत मिळणे, एखादा अनपेक्षित फायदा, ही सगळी दारं उघडणार. कुटुंबातील तणाव कमी, घरात आनंद वाढणार. गेल्या काळात सिंह राशीच्या घरात गैरसमज, ताण, मतभेद वाढले होते. आता ग्रहमान शांत होतंय. कुटुंबात सुख, नात्यांमध्ये ऊब, घरातील वातावरण बदल, सिंहाच्या मनावरचं ओझं हलकं होईल. प्रेमात स्थिरता, खरं प्रेम भेटण्याची मोठी शक्यता. सिंगल सिंहांना त्यांच्या जीवनातील योग्य व्यक्ती भेटू शकते. ज्यांचे नाते बिघडले होते, संवाद पुन्हा सुरू होईल. तू जरी कडक दिसत असलास, तरी आतून प्रेमळ आहेस. ही गोष्ट कोणीतरी आता खऱ्या अर्थाने ओळखेल. प्रवास, परदेश संधी, नवीन स्थळांची ओळख. वर्क ट्रिप, नवीन ठिकाणची संधी, परदेशात काम, उच्च शिक्षण, ही दारं सिंहासाठी आता खुली होणार. मानसिक शांतता, मनातील गोंधळ संपतो. गेल्या काही वर्षांत सिंह राशीच्या लोकांचा मनाचा ताण वाढलेला होता. काम, नातं, पैसा सगळं हातातून निसटत असल्याची भावना. पण आता मन स्थिर, फोकस वाढ, आत्मविश्वास तिपटीने वाढेल. ही खरी सुरुवात आहे. स्वतःचं काहीतरी सुरू करण्याचा काळ आला. व्यवसाय, स्टार्टअप, पार्ट टाइम वर्क, काहीही असो. सूर्य सिंह राशीच्या लोकांना नवीन कल्पना देईल आणि त्या कल्पनेतून मोठं यश मिळू शकतं. योग्य लोकांची साथ मिळेल, चुकीचे लोक दूर जातील. गेल्या काळात सिंहाला चुकीचे मित्र, वाईट सल्ले आणि खोट्या माणसांनी त्रास दिला होता. आता नवे, प्रामाणिक, प्रभावी लोक भेटतील. सहकार्य मिळेल, टीमवर्क सुधारेल, चुकीचे लोक स्वतःहून दूर जातील. नाव, मान, सन्मान वाढतो, समाजात स्थान उंचावते. सिंहाचा कालखंड आहे. नाव प्रसिद्ध होणे सोपे होईल. सोशल मीडिया प्रसिद्धी, कामात गौरव, वरिष्ठांचा सन्मान, लोकांचा आदर वाढेल. कर्मफळ मिटतं, नशीब तुमच्या बाजूने उभं राहतं. आता सूर्य शनीत संतुलन सिंह राशीच्या लोकांसाठी मजबूत होत आहे. कर्मफळाचा भारी कालावधी संपतो आहे. तुमच्यावर आलेला ताण हा शुद्धीकरण होता. आता तुम्ही तयार आहात मोठ्या, स्थिर आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या यशासाठी. सिंह रास म्हणजे प्रकाश. तुम्ही तुटलात, तुम्ही रडलात, तुम्ही एकटे लढलात, पण तुम्ही कधी विझला नाही, कारण तुम्ही सिंह आहात. रात्र कितीही काळोखी असली, सूर्य उगवतोच आणि तुमच्या आयुष्यातला सूर्य आता उगवणार आहे. कमेंट मध्ये आपले विचार मांडायला आणि तुमची ज्या देवावर श्रद्धा आहे त्यांचं नाव लिहायला विसरू नका. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.